नमस्कार, श्री स्वामी समर्थ. स्वामी ओम सर्वांना. तर बऱ्याच ताईंनी मला रिप्लाय केला होता लाईव्हमध्ये की ताई तुम्ही तुमचं रेग्युलर रुटीन असेल किंवा काय असेल ते शेअर करा. आणि मी विचार केला की चला आता काय झालं आहे 3 आठवडे हातामुळे काहीच करता येत नाही आहे. त्यामुळे म्हणजे बेसिकली बऱ्याचशा गोष्टी आहेत माझ्या जे प्लॅन्ड गोष्टी आहेत ते मी पोस्टपोन केल्या आहेत. त्यामुळे जे जे काही गोष्टी करते तसं जमेल तसं मी माझे लाईफस्टाईल ब्लॉग म्हणजे काय आहे, कसं काय रुटीन असतं, सकाळी आवरून जाताना ऑफिसला जाताना काय असतं, ह्या ऑफिसला केशवनगरच्या ऑफिसला जाताना कसं रेडी होऊन कशा गोष्टी करते, तिकडच्या ऑफिसला जाताना म्हणजे एव्हरीथिंग. ठीक आहे, जे काही माझ्याकडनं जमेल तसं मी ट्राय करेल. माझं जे हे चॅनल आहे रोहिणी हमकर, ह्याला आधी रोहिणीज वावळ म्हणून नाव होतं, पण आता मी याचं नाव फक्त रोहिणी हमकर किंवा काय ठेवायचं ते बघू. आता अजून मी काय ठरवलं नाही आहे, पण माझ्या डोक्यात होतं की याचं नाव रोहिणी हमकर ठेवावं आणि जे आपलं ऑफिसचं किंवा आपल्या ह्याचं चॅनल आहे त्याचं नाव रोहिणी हमकर अस्तित्व वास्तू ज्योतिष असं करावं. तर स्किप म्हणजे आपण फ्लिप करणार आहे मी नाव, कारण त्यावर सगळं आपले वास्तू त्याचे वगैरे व्हिडिओज असतात. रेकीचं किंवा लॉ ऑफ अट्रॅक्शनचा तो चॅनल वेगळा आहे. तर चला ते सगळं बाजूला ठेवूया, लाईफस्टाईल ब्लॉग्स. कारण बऱ्याच जणांनी मला बघा पोस्ट जी होती ना कम्युनिटीमध्ये त्याच्यात मला कमीत कमी 60% जे आहे ना 60% जे आहे मला हे आलेलं की तुम्ही लाईफस्टाईल व्लॉग्स करा. आता लाईफस्टाईल व्लॉग्समध्ये माझ्याकडं प्लीज असं काही नसणार आहे की धुणं भांडे वगैरे असं नसणार आहे. बिकॉज असं हे काही माझं काही असं घरगुती मी तुम्हाला डेली व्लॉग्स वगैरे नाही दाखवणार आहे. शक्यतो डेली व्लॉग्स नसणारच आहे, कारण डेली व्लॉग्स दाखवण्यासाठी माझ्याकडं तेवढा ॲक्च्युली वेळ नाही आहे. आता मी तुम्हाला सांगते की काय झालं ना, मला मी जे विचारलं होतं की दुपारी लाईव्हमध्ये सांगितल्याप्रमाणे माझे जे व्हिडिओज आहेत जे मी आधी बनवायचे, ज्यामध्ये मी माझं रोजचं रुटीन म्हणजे माझ्या दोन्ही ऑफिसचं रुटीन, दोन्ही शॉपचं रुटीन, त्याचबरोबर काही वेगळ्या वेगळ्या वस्तू तुम्हाला बघायला आवडेल का, तर नक्कीच मला ते खाली सांगा. पोल मी दिला होता आणि त्यामुळे त्या पोलनुसार मी तुम्हाला 4 ऑप्शन्स दिले होते: लाईफस्टाईल व्लॉग, स्पेशल रेसिपी, फॅशन ब्युटी हॉल व्हिडिओज, ऑर्गनायझेशन टिप्स अँड ट्रिक्स. आता ह्याचा अर्थ मी कळून तुम्हाला एकदा शॉर्टमध्ये सांगते. लाईफस्टाईल व्लॉग्स म्हणजे काय, तर दिवसभरात मी काय करते, कसं करते, कुठे जाते, कुठल्या गोष्टी करायच्या असतील, किंवा आता समजा एखाद्या दिवशी मी घरी आहे, सुट्टी घेतली आहे, मुलं घरी आहेत, सो आज काही स्पेशल बनवलं तर माझ्या हातचं काही स्पेशल असं समजा तुम्हाला बघायला आवडलं तर ते मी छोटंसं शॉर्टकटमध्ये शूट करेल, दाखवेल. कधी कुठे बाहेर गेले, जसं मी तुम्हाला मागे बोलले होते की मी केतकावळ्याला जाणार आहे बालाजींच्या मंदिरात, जिथे मला माझी जी कलश हुंडी आहे घंगाळपात्र सेवेची, ती हुंडी मला जी आहे तिथलं जे माझे जे घंगाळपात्राचे जे नाणे माझे साठलेले आहेत ते नाणे मला तिथे अर्पण करायला जायचं आहे. म्हणून तो पण एक व्लॉग होईल. म्हणून मग मी म्हटलं की एक व्लॉग स्टाईलमध्ये आपण थोड्या गोष्टी चालू करूया, म्हणजे माझं हे चॅनल पण त्या पद्धतीने चालू राहील. ठीक आहे. आणि त्याचबरोबर स्पेशल रेसिपी म्हणजे तेच की समजा मी कधी काही केलं तर मला खूप वेगळं खरं करायला आवडतं बरं का, पण वेळ मिळत नाही मला. कारण आता माझ्याकडे ज्या पोळ्या करणाऱ्या ताई येतात तर त्या ताई जनरली त्यांनाच कधी थालीपीठ करायला लावलं, कधी पराठे करायला लावले तर ते तुम्हाला प्रिपरेशन दाखवू शकते किंवा काय. कधी मी संध्याकाळचं तर मीच बनवते, कारण मुलांना मग गरम किंवा काहीतरी, मला स्वतःलाच म्हणजे मेन म्हणजे गरम किंवा असं आवडतं, तर काही संध्याकाळी आता सध्या तर 18 दिवस म्हणजे 15 दिवस आता पुढचं तर आता हे शक्यच नाही आहे, पण तरीसुद्धा आता काय असतं ना की ह्या गोष्टी असतात. आता त्याच्यानंतर बघा फॅशन ब्युटी हॉल व्हिडिओज म्हणजे काय, तर आता जसे मी एखादे ड्रेसेस घेतले किंवा काय, तर मी ते कुठून घेतले, आता ऑनलाईन मागवले तर ऑनलाईन कुठून मागवले, कारण बऱ्याच ताईंना आवडतात की ताई तुमचा ड्रेस छान आहे, ताई तुमची साडी छान आहे, मग ते मी तुमच्याशी शेअर करणार. हॉल म्हणजे ते असतं की आता समजा आपलं हॉल म्हणजे लिव्हिंग रूम नाही, हॉल व्हिडिओज इन द सेन्स काय म्हणतात त्याला, की जेव्हा आपण एखाद्या गोष्टी आणतो, समजा मी 5 प्रकारच्या साड्या आणल्या तर मग त्या 5 प्रकारच्या साड्या कशा आहेत ते दाखवणं. म्हणजे मी काय त्याला ड्रेप वगैरे करून दाखवणार नाही आहे, कारण मला तेवढा वेळ नाहीच मिळणार आहे, पण स्टील मी तुम्हाला दाखवू शकते. ते क्वचित होतं, एखाद्या वेळेस होतं. ठीक आहे. ड्रेसेस मला कोणी पाठवले किंवा समजा मला कोणी ज्वेलरी पाठवली किंवा कोणी मला समजा मेकअपसाठी काही प्रोडक्ट्स पाठवले, सो ते मी तुमच्याशी शेअर करणार आहे की असं किंवा मी विकत घेतले स्वतःसाठी, कारण मला लिपस्टिक्सचे शेड्स खूप आवडतात वेगळ्या प्रकारचे बघायला, वापरायला, सो ते मी तुमच्याशी शेअर करू शकते. आणि स्पेशल म्हणजे ऑर्गनायझेशन टिप्स अँड ट्रिक्स. आता ऑर्गनायझेशन टिप्स अँड ट्रिक्स करायला मी स्वतःच घरी नसते ऑर्गनायझेशन करायला, की कसं करू काय, पण मला आवडतं सगळी गोष्ट असं टापटीपणा व्यवस्थित पाहिजे. आता माझ्या हातामुळे ना आता सगळीकडे अस्ताव्यस्त आहे. समोर तुम्हाला ती उशी दिसते आहे इथलची, ती उशी दिसते ही अशी नसते, प्रॉपर प्लेस्ड असते, पण ते आता सध्या हातामुळे होत नाही, त्यामुळे तरी ती थोडी खिडकीच्या या बाजूला आहे पण ती खिडकीच्या इकडे असते. सो अशा पद्धतीने काही गोष्टी असतात. मला फार अगदी जी ती वस्तू त्या जागेलाच आवडते असं आहे माझं. चला आजचा पहिला व्हिडिओ होता म्हणून चांगला रिस्पॉन्स द्या.
तर मी एक छोटासा आता जनरली 12-12:30 झालेत, तर मी आता ऑफिसला निघाले. आज मी केशवनगरच्या ऑफिसला आहे. शक्यतो सोमवार म्हणजे कसं आहे की मंगळवार, गुरुवार आणि रविवार मी असते कस्तुरे चौकात, म्हणजे गणेशपेठेत, सिटीतल्या गणेशपेठेतल्या शॉपमध्ये. आणि बाकी सोमवार, बुधवार, शुक्रवार, शनिवार मी असते केशवनगरच्या शॉपमध्ये. शुक्रवार मी शक्यतो थोडंसं उशिरा जाते, कारण शुक्रवारी माझं जे आहे थोडंसं माझी स्वतःची पूजा हे असते, त्यामुळे मी इथे ते करते. आणि शक्यतो असं बघते की शुक्रवारी मी अर्धा तिकडं पण जावं त्या ऑफिसला, कारण तिकडेसुद्धा माझी पूजा जी काय असते वगैरे होऊ शकते. पण मुलांच्या शाळेमुळे मला शुक्रवारी जमत नाही, म्हणून मग मी दुसऱ्या इतर दिवशी माझी सेवा तिथे करते, कारण माझं जे काय आहे जाण्यावर सगळं डिपेंड करतं. ठीक आहे, चला. तर आज मी सकाळीच तुम्हाला फक्त मॉर्निंग रुटीन दाखवते, पटकीने झटपट दाखवते, आणि काय काय केलं, म्हणजे सकाळी काय काय असतं अशाच पद्धतीने. आणि त्यानंतर अजून स्वयंपाक वगैरे तर अजून झालेला नाही आहे, आता 12 काही आल्या नाही अजून. सो त्यानंतर मी त्यांना फोन करेल, तर येतील, करून जातील. आणि त्यामुळे तो स्वयंपाक तर काही दाखवू शकणार नाही. पण त्यांना काहीतरी भोपळ्याची भाजी करायला लावणार आहे. भोपळा आपला हिरवा जो आपण त्याला काय म्हणतो, दुधी भोपळा आणि पोळ्या करायला लावणार आहे. बस तेवढंच. रात्री वगैरे भात वगैरे करेन, दुपारी मी भात खाणार नाही आहे. शक्यतो असं आता ट्राय केलं की एक टाईम एकच अन्न खावं, तर असं आहे. चला पुढचं दाखवते मी, मग बघूया आपण. सकाळची वेळ होती. सगळ्यात महत्त्वाचं, चहा हा सगळ्यात पहिले लागणारी वस्तू आहे, म्हणजे गोष्ट आहे जी मला लागते. आणि त्याचबरोबर मिस्टरांसाठी छान असे डोसे केलेले, डाव्या हातानेच केले, डाव्या हाताने प्रयत्न केला. आणि जसं मगाशी सांगितलं तुम्हाला, तर त्याच्यामध्ये थोडा कांदा लसूण मसाला, कोथिंबीर असं थोडं मसाल्याचे डोसे केले, कारण तेवढंच मला म्हणजे अशा गोष्टीत जमतात. पोळ्या वगैरे लाटायला तर नाही शक्य, तर पीठ होतं म्हणून ते केले. आणि नाश्त्याला ते दिलं. चहा केला. चहा महत्त्वाचा म्हणजे मला लागतो, ज्यामध्ये आपलं हे गवती चहा टाकते. माझ्या घरातच त्याचं छोटंसं प्लांट आहे, छोटंसं झाड आहे, तर ते भरपूर वाढलं आहे, त्यामुळे गवती चहा खूप गरजेचा असतो. तर सकाळी मी एवढंच केलं, बाकी नाही. तर तुम्ही बघितलं, जास्ती काही केलं नव्हतं. सकाळी जे आहे हातामुळे तर आता जमतच नाही आहे, पण माझ्याकडे इडलीचं पीठ होतं, म्हणजे ते डोस्याचं पीठ होतं. तर डोस्याच्या पिठाचे 2 घावण केले, 2 डोसे केले, म्हणजे त्याच्यावर थोडंसं कांदा लसूण मसाला आणि कोथिंबीर घातली, म्हणजे ते थोडंसं असं काइंड ऑफ उत्तप्पा झाला, कारण कांदा चिरायला तर जमतच नाही चॉपरमध्ये. म्हणून मी आता विचार केला आहे की एक इलेक्ट्रिक चॉपर मागवावं, ज्याच्याने कमीत कमी माझं काम सोपं तरी होईल. 15 दिवस म्हणजे खूप असतात, त्यामुळे ते करणार आहे मी. बघू, आज मागवते, उद्या वगैरेपर्यंत येऊन जाईल. आणि दुसरी गोष्ट अशी म्हणजे की थोडंसं काय होतं ना, थोडं मला राईस वगैरे हलकं जेवण असतं रात्रीचं. 8 मी ऑफिसवरून आले की लगेच जेवते. आणि सध्या आता वॉकिंग पण स्टार्ट केलेली आहे, 1 तास वॉक करते संध्याकाळच्या वेळेस. सो ते पण चालू केलेलं आहे, म्हणून मग झटपट खिचडी लावली संध्याकाळी आणि ती खाल्ली आणि गोष्टी होतात. तर अशा पद्धतीने ते चॉपर वगैरे लागते. तर तेच सांगते, समजा मी काही एखादी गोष्ट विकत घेतली, खरेदी केली, एक घेतली आहे, पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवेन. आणि शक्यतो शेअर जेवढं करता येईल तेवढं शेअर करेन. आत्ताचा तर हा व्लॉग एवढाच करते, कारण ऑलमोस्ट हाच व्लॉग ऑलमोस्ट 8-10 मिनटाचा होईल, पण स्टील एक हा पहिलाच व्हिडिओ आहे. मी ह्या व्हिडिओवर कसे तुमचे कसे येत आहेत कमेंट्स वगैरे, त्याच्यावर मी डिपेंड करेल की मला पुढे काय दाखवायचं. तुम्ही सजेस्ट करा मला की मी काय काय करू, काय काय दाखवू. तुम्ही वेगळ्या लोकांचे व्लॉग्स बघत असताल तर तुम्ही मला सजेस्ट करा, कारण मी काही एवढ्या ह्याच्यामध्ये प्रो नाही आहे, त्यामुळे मला थोडंसं एक सजेशन लागेलच. आणि दिवसभराच्या कामामुळे जमतच नाही. आणि आता काय झालं आहे ना, ह्या हातामुळे मला कुठलाही ना भाईचा ड्रेस घालता येत नाही, त्यामुळे स्लीवलेस घालावा लागतो. त्यामुळे स्लीवलेस मी असं शक्यतो स्लीवलेस घालत नाही, किंवा माझं जॅकेट असतं, मला ते आहे. तर चला, अशाच गोष्टी शेअर करतात ना वाटतं. मी कधी बघत नाही, मला एवढा वेळ नसतो खरं. यूट्यूबवर माझाच व्हिडिओ मी शूट करते आणि अपलोड करायला लावते. आता फक्त एक काम माझ्याकडे अपलोड करायचं असणार आहे की हे व्लॉग्सवाले, हे मी ट्रॅव्हलिंगमध्ये एडिटिंग करणार, कसं तरी करून मी करणार आहे. ठीक आहे, तर चला, कसा वाटला आजचा व्हिडिओमध्ये गप्पा गोष्टीमध्येच आणि थोडंसं दाखवलं तुम्हाला मी, तेवढंच केला. पण आजच्या व्हिडिओला चांगला अभिप्राय द्या, चांगलं हे द्या, म्हणजे मला पुढचे व्हिडिओज करायला अजून मोटिवेशन मिळेल आणि वेगळं करून दाखवेल. ठीक आहे. आणि कधी समजा मी किचन सजवलं, आता मध्ये बऱ्याच गोष्टी मी ॲक्च्युली मागवलेल्या आहेत घराच्या रेनोव्हेशनमध्ये. मी म्हणजे काही आर्टिकल्स चेंज करणार आहे किंवा काय, कारण घरी बसल्या काहीतरी उद्योग पाहिजे ना, म्हणून मग ते. तर नजर लागलीचा जो व्हिडिओ आहे ना, हा मी वेगळा करेन, कारण मी त्या हाताचं बोलता मध्येच विसरले. तर नजर लागली जे काही आहे ना, तर ते एक वेगळाच विषय आहे, तो मी तुम्हाला नंतर कधीतरी सांगेल. चला, आजचा हा पहिलाच व्हिडिओ होता, आणि पुढचा जो व्हिडिओ आहे त्यामध्ये सांगेल की हे कशामुळे झालं आणि कोणाची नजर लागली, कोण आहे ज्याच्यामुळे माझ्या हाताला असं झालं असावं. ठीक आहे, चला भेटूया परत. धन्यवाद. श्री स्वामी.